आपण करणार आहे आपल्या चॅनलवर बघा। तर आज आपण करणार आहे मस्त छान अशी फणसाच्या बियांची भाजी। तर यासाठी मी बिया 5 मिनिटं गरम पाण्यात उकळून घेतले आहे आणि त्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे कांदे आणि सुकं खोबरं, खसखस आणि आलं लसूण आणि त्यासाठी टमाटर असं हे चिरून ठेवलं आहे। आता आपण याची छान अशी मसाला तयार करू, पेस्ट करू। आणि हे बिया आपण छान असं हे पेस्ट बारीक करून घेतली आहे मिक्सरला। आणि अशी तुम्ही पण बारीक। इकडे कढईमध्ये तेल तापत आहे। आता तेल तापला का यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, तेल छान गरम झालं आहे। आता आपण याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली, थोडंसं जिरं टाकून घेतलं। बघा आपला मसाला असा छान गोल्डन कलरचा झाला आहे। आता यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे, 3 चम्मच चटणी टाकली आहे मी आणि 1 चम्मच हळद पावडर। हे छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी, कस्तुरी मेथी झाल्यानंतर लगेच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। हे सर्व मिक्स करायचं। थोडंसं वरून आपल्याला हे शिजायसाठी पाणी टाकावं लागेल, थोडंसं असं पाणी टाकायचं। छान मिक्स झालं की आपण त्याच मसाल्याच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, छान मिक्स करायचं। थोडीशी कोथिंबीर। तर बघू शकता तुम्ही आपली भाजीला किती छान ग्रेव्ही आली आहे, तर्री पण खूप सुंदर आली आहे। बघा किती छान तर्री आली आहे। तर यामध्ये आपल्याला थोडासा एव्हरेस्ट चिकन मसाला, थोडासा मसाला टाकायचा आहे। आपल्या बिया आधीच आपण 5 मिनिटं उकळून घेतलेले आहे, त्याच्यानं आपल्याला हे खूप जास्त वेळपर्यंत आता शिजू द्यायची नाही, कारण की हे आधीच अर्धे शिजलेले आहे। आपण असं याच्यात टाकून घेऊया। बस 5 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होईल। तुम्हाला जर बिया तशाच जर ठेवायचे असते तर तशाच ठेवू शकता, पण मी थोड्याशा उकळून काप करून घेतल्या आहे म्हणजे सोपं होईल। बघा आपली भाजी कशी झाली आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ। अशी झाली आपली फणसाच्या बियांची भाजी। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।